आयटनरीच्या पण आधी काही गोष्टी प्लॅन कराव्या लागतात. येस. कोणत्या? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल सुकीर्त. आयटनरी सुद्धा प्लॅन करायच्या आधी कुठल्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात? हो, म्हणजे बऱ्याच लोकांनी विचारलं की आयटनरी आम्ही काय कशी प्लॅन करणार. पण आयटनरी हा खूप ही इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे. प्रत्येकाची खूप वेगळी असू शकते. प्रत्येकाची प्रेफरन्सेस प्रत्येकाचे वेगळे असतात. बरोबर. पण काही अशा बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही प्लॅन करायच्या म्हणजे आयटनरी पक्की करण्याच्या आधी कन्सिडर केल्या पाहिजे. त्या आहेत म्हणजे तुम्ही ट्रिपला नक्की कशासाठी चाललाय. म्हणजे तुम्हाला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला चाललाय, ऍक्टिव्हिटीज साठी चाललाय, ग्रुप बरोबर, हनीमून साठी चाललाय, मग तर प्रायोरिटीज बदलतात. हनीमून साठी चाललाय, अॅनिव्हर्सरी साठी चाललाय, रोड ट्रिप म्हणून चाललाय किंवा फूड ट्रिप किंवा फक्त रिलॅक्सेशन साठी चालला आहात, निवांतपणासाठी चालला आहे, तर हे ऑब्जेक्ट तुम्ही आधी पक्क करायला पाहिजे. जर तुमचं ऑब्जेक्ट पक्का असेल, तुम्ही कशासाठी चाललाय, त्यानुसार पुढच्या दोन गोष्टी पक्क्या होतात. त्या म्हणजे टाइम आणि बजेट. म्हणजे जर तुम्ही रिलॅक्सेशन साठी चालला आहात तर तुम्ही फार जास्त जर्नी टाइम घ्यायची गरज नाही, खूप जास्त लांब जाण्याची गरज नाही. तुम्ही जवळच कोकण, गोवा, पण रिसॉर्ट मध्ये तुम्ही जास्त पैसे खर्च करा आणि निवांत बाहेर कुठेही न पडता रिसॉर्ट मध्येच छान टाइम स्पेंड करा. बरोबर, म्हणजे फील मिळेल अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. करेक्ट. पण ते जर तुम्हाला रोड ट्रिप करायची किंवा तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत तर मग तुम्ही हिमाचलला जा किंवा राफ्टिंग साठी जा. मग त्यावेळेस तुम्ही राहण्याचे पैसे कमी खर्च करा, एकदम बेसिक स्टे घ्या, कारण तुम्ही बाहेरच असणार आहात, ऍक्टिव्हिटीज करणार आहात. ऍक्टिव्हिटीज साठी जास्त पैसे खर्च करा आणि तुम्ही राहण्यासाठी अगदी बेसिक स्टे करा. तर तुमच्याकडे जर 4 दिवस आहेत तर जर्नीमध्ये जास्त टाइम घालवण्याची गरज नाही. तुम्ही जवळच कुठेतरी जाऊ शकता. जर तुमच्याकडे भरपूर दिवस आहेत तर मग खूप जास्त लांब जा. हा म्हणजे ऑब्जेक्ट नुसार बजेट आणि टाइमचं डिस्ट्रीब्युशन होतं. जर तुम्ही खूप जास्त जर्नी टाइम घेतला तर परत जेव्हा तुम्ही ऑफिस जॉईन कराल तेव्हा तुम्हाला उगाच थकवा जाणवेल. चौथा मुद्दा आहे म्हणजे हे आम्ही स्वतःच्या अनुभवावरून सांगतो आहोत. आता ट्रिपला चाललोय तर भेंडी वसूलच करायचंय सगळं, नाही का, सगळंच बघून टाकायचंय, तिथनं सगळ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहे, हा अट्टहास ठेवू नका. आमचा फंडा असा आहे की 2च गोष्टी बघा, पण तबियत से बघा, पूर्णपणे आनंद घेऊन त्या बघा. आणि सांगू का की इतक्या जागा आहेत, म्हणजे एवढ्या प्लेसेस आहेत त्या कधीच एका ट्रिप मध्ये किंवा 100 ट्रिप मध्ये सुद्धा कव्हर होणार नाहीत. म्हणजे अजूनही कोकणात गेल्यावर असं होतं की अरे ही कसली भारी जागा, इथे मी कधीच आलो नव्हतो किंवा हा कुठला बीच आहे याचा नव्हता अनुभव घेतला. त्यामुळे हे शक्यच होणार नाही की त्या सगळ्या जागा कव्हर आपल्या केल्या जातील. त्यामुळे स्पेसिफिक राहा, प्रॅक्टिकल राहा की ओके मी चाललोय ना 8 दिवसासाठी, तर 8 दिवसामध्ये एवढ्या गोष्टी कव्हर होणार नाही. त्यामुळे 3च करा, पण व्यवस्थित करा. जसं मी सांगितलं की अवॉइड टू मेनी प्लेसेस, तसा पुढचा मुद्दा असा आहे म्हणजे काय, तर ज्या दिवशी तुम्ही ट्रिप चालू कराल म्हणजे तिथे पोहोचाल तो दिवस आणि तुम्ही परत तुमच्या घरी परत येणार आहात म्हणजे ट्रिप संपायचा शेवटचा दिवस, या 2 दिवशी तुम्ही कसलाच प्लॅन करू नका, कसलीच आयटनरी करू नका. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा खूप असे म्हणजे काम, बाकीच्या रुटीन या सगळ्यात मधनं आपण तिथे गेलेलो असतो. त्यामुळे त्याला ऍक्लिमटाइज व्हायला किंवा तिथले आपण व्हायला आपण 1 दिवस द्यायला पाहिजे. तिथे गेल्या गेल्या भका चला ह्याला पण हे पण बघायचंय, ते पण बघायचंय, असं आपण चालू केलं ना तर म्हणजे मला असं वाटतं किंवा आम्हाला दोघांना असं वाटतं की त्याचा आपण आनंद नाही घेऊ शकत. तेव्हा तिथे गेल्यावर निवांत राहा, काहीच प्लॅन ठेवू नका. आणि तसंच जेव्हा तुमची ट्रिप संपणार आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून परत तुमचं रोजची कामं चालू होणार आहे, रुटीन परत जोरात चालू होणार आहे, मग अशा वेळेस परत तुम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सगळं बघत राहिलात, साईट सीइंग करत राहिलात, फिरत राहिलात, तर मग ज्या दिवशी तुम्ही ऑफिस जॉईन कराल तेव्हा त्याच्या ताण तुमच्या कामावरती येऊ. त्यामुळे पहिला दिवस आणि ट्रिप संपायचा शेवटचा दिवस काहीच करू नका. डू नथिंग. पुढचा मुद्दा असा आहे म्हणजे आम्ही तर नेहमी असा अनुभव घेतलाय की प्रत्येक ठिकाणची सकाळ आहे ना ती खूपच मॅजिकल आणि वेगळी असते. खरंय. म्हणजे बीच साइड असेल किंवा माउंटन्स असतील किंवा कुठले किंवा सिटी असेल छानशी, आणि कुठच्याही टुरिस्टची गर्दी सुरू होण्याच्या आधी आपण त्या पॉइंटला पोहोचलेलो असतो. त्यामुळे इव्हन नुसतं चालणं असेल किंवा नुसतं जाऊन कुठेतरी बसणं असेल तर तुम्ही सकाळी गोष्टी चालू केल्यात लवकर तर तुम्हाला भरपूर मोठा दिवस पण मिळतो. आणि जे तुम्हाला झोपा काढायच्या आहेत, विश्रांती घ्यायची, ती तुम्ही नंतर सकाळी 11 नंतर तुम्ही करू शकता ना. म्हणजे तुम्ही सकाळी 6:30-7 ला दिवस चालू केला, 10-10:30 वाजेपर्यंत मस्त फिरलात किंवा काहीच न करता कुठेतरी जाऊन मस्तपैकी बसला, परत आलात, हेवी ब्रेकफास्ट केलात तर छान झोप काढली. त्यामुळे मस्त दिवस तुम्हाला अख्खा मिळतो. तर स्टार्ट युअर डे अर्ली हा आमचा खूपच म्हणजे
आवडीचा प्रॅक्टिकल आणि अगदी बेसिक पॉइंट आहे हा. Correct. आणि आता शेवटची टिप मला अशी सांगायची आहे, म्हणजे तुम्ही कितीही परफेक्ट प्लॅन करा, तुम्ही कितीही परफेक्ट शेड्यूल करा आणि सगळा रिसर्च वगैरे करू, काही गोष्टी त्या तिथे गेल्यावर फसतातच. वेदर आपल्या हातात नसतं, म्हणजे काहीतरी प्रोटेस्ट असतो त्यामुळे बंदच होतात गोष्टी. अशा बऱ्याच वेळा आयत्या वेळेस गोष्टी चोरीला जातात, एअरपोर्ट वरती बॅग्सच येत नाहीत, जेटलॅग लागतो, हेल्थ खराब होऊ शकते, खूप गोष्टींमुळे फजिती होऊ शकते. आणि मग अशा वेळी काय होतं की तुम्ही जितकं ठरवलंय ना त्यातल्या काही गोष्टी मिस होतात, आणि या होतातच. म्हणजे आम्ही इतकं प्लॅन करून जातो, आमच्या सुद्धा बऱ्याच वेळा गोष्टी मिस होतात. पण मला असं म्हणायचंय, झाल्या मिस ऍक्सेप्ट करा. बरोबर, ठीक आहे. म्हणजे जो वेळ तुमच्या हातामध्ये आहे ना तो एन्जॉय करा. म्हणजे आता झालं असं की बाबा कुठेतरी तुम्ही एक सफारी ठरवली, जंगल सफारी असेल किंवा कुठेतरी म्युझियम ठरवलंय आणि त्या दिवशी ते नेमकं बंद झालं किंवा काहीतरी मिसमॅनेजमेंट झालं, फाईन, दुसरीकडे जा, तिथल्या जागेचा आनंद घ्या. ट्रिप मध्ये जो टाइम आहे तोच मनी आहे, कारण ती वेळ परत नाही येणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही गेला आहात, खूप लांबच्या ठिकाणी कुठे गेला असाल, तिथे त्याच संध्याकाळच्या वेळेला तुम्ही परत जाल याची गॅरंटी नाहीये. टाइम असा असतो आणि मनी इथे असतं. कारण घरी येऊन आपल्या देशात, आपल्या भारतात, पुण्यात, मुंबईत आपल्या घरी येऊन आपण पुन्हा एकदा पैसे परत कमवता येतात. पण ती वेळ, ती संध्याकाळ, ती सकाळ, ती दुपार, तो क्षण, ती माणसं परत मिळत नाही. त्यामुळे आता फोमो कॉन्सेप्ट आहे की फिअर ऑफ मिसिंग आउट. तर मी म्हणेन ट्रिप मध्ये ऍक्सेप्टन्स ऑफ मिसिंग आउट हे तुम्ही डोक्यात ठेवा. तुमची ट्रिप खूप अप्रतिम होईल आणि कधीच कुठलीच गोष्ट खूप जास्त परफेक्ट, रादर फार परफेक्ट करायची नसते, म्हणूनच आपण ट्रिपला जातो. आय होप या खूप बेसिक गोष्टी आहेत, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आम्ही कॉफी पीत रंगत तुमच्याशी छान इन्फॉर्मल गप्पा मारल्या. तुम्हाला हा सेटअप आवडला असेल आणि अशा गप्पा आवडल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्हाला अशा छान इन्फॉर्मल व्हिडिओज आणि गप्पा, किस्से सांगायला खूप आवडेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण फुकट आहे. एक्झॅक्टली, फुकट आहे.